नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कबनूर जवळ फार्म हाऊस मध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय. पोलीस छाप्यात चौघांना अटक, 2 महिलांची सुटका. कबनूर येथे रुई फाटा ते कबनूर रस्त्यावरील एका फार्म हाऊस मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी एकूण 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एजंट पंकज विठ्ठल चव्हाण, बालाजीनगर, शहापूर चौक, इचलकरंजी. लॉज चालक संतोष सुरेश पाटील, राहणार षटकोन चौक, इचलकरंजी. लॉज मॅनेजर नेमिनाथ दादा आवटे, कबनूर व लॉजचा मूळ मालक अमित अण्णासाहेब देमन्ना, माणगाव यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने संशयितांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 2 पीडित महिलांची जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी केल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी दिली. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षाला प्राप्त माहितीनुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष कोल्हापूर यांच्या पथकाने या फार्म हाऊसवर छापा टाकला. कारवाईत एजंट पंकज चव्हाण, लॉज चालक संतोष पाटील, लॉज मॅनेजर नेमिनाथ आवटे आणि लॉजचा मूळ मालक अमित देमन्ना यांचा सहभाग उघड झाला. संशयितांनी आर्थिक आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवलं होतं. या प्रकरणी अश्विन डुनुंग यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 2 पीडित महिलांची सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली असून त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीर्घकाळ व्यवसायाचा संशय. कारवाईत लॉजमध्ये ठेवलेले रजिस्टर मिळून आले. याची पाहणी केली असता 5 नोव्हेंबर 2025 पासून गिराईकांच्या नोंदी दर्शवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा व्यवसाय दीर्घकाळ सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.